हां मला तुम्ही दिसून नाही राहिले. हां केलं का चालू? नमस्कार, मी तेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. आज आपण भारतीय संविधानाचा खतरनाक टॉपिक पाहून राहिलो, आणीबाणी. आणीबाणी हा सब्जेक्ट सेपरेट घेणार नाही, टॉपिक सेपरेट घेणार नाही. राष्ट्रपतीच्याच अधिकारात आपण राष्ट्रपतीचे आणीबाणी विषयक अधिकार घेऊ आणि आणीबाणी नावाचं चॅप्टरच खतम करून टाकू. इथं ते शिकायचं आहे, तिथं ते शिकायचं आहे. भारतीय संविधानामध्ये स्पेशल भागामध्ये स्पेशल प्रोव्हिजन दिली आहे इमर्जन्सीची. आता हे इमर्जन्सीची प्रोव्हिजन आहे का, तर अशी जर आपत्कालीन परिस्थिती कधी उद्भवली तेव्हा हे कलम वापरता येते आणि वापरले सुद्धा आहे. भारताच्या संविधानामध्ये आणीबाणीचे 3 प्रकार दिले आहे. किती प्रकार दिले आहे? 3. पण कोणत्या भागात दिली, तर असा MPSC प्रश्न विचारते का आणीबाणीची संकल्पना भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात दिली आहे? भाग 18 कलम 352 ते 360. ठीक आहे, कलम 352 पासून 360 पर्यंत आणीबाणीच्या प्रोव्हिजन दिलेल्या आहे. याच्यात 3 प्रकारच्या आणीबाणी आहे. किती प्रकारच्या? 3ही आणीबाणीच्या घोषणा भारताचे राष्ट्रपती करतात. कोण करतात? अबे कोण करतात? मग आता लक्ष द्या, आपल्याला म्हणते राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा कोण करते? राष्ट्रपती करते. कोणत्या कलमानुसार करते? 352. कलम सोपी आहे. 3 आणीबाणी आहे: राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी, त्यालाच म्हणते राष्ट्रपती राजवट, आणि आर्थिक आणीबाणी. 352 4+ करायचे 356, 4+ करायचे 360. सोपीच आहे. 352 राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी 356 आणि 360 आर्थिक आणीबाणी. अजूनपर्यंत भारताच्या इतिहासात आर्थिक आणीबाणी लागू करायची गरज पडली नाही. ठीक आहे, हे इकॉनॉमिकल इमर्जन्सी अजूनपर्यंत भारतानं लावली नाही. पण 2 आणीबाण्या सर्वाधिक वापरल्या, ते म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी आणि राज्य आणीबाणी. सर्वाधिक आणीबाणीच्या कलमाचा कोणत्या वापर झाला? कलम 356 राष्ट्रपती राजवट, त्यालाच म्हणते राज्य आणीबाणी. मग आता आणीबाणी हे संकल्पना कोणाकडून घेतली आहे असं विचारते, तर आणीबाणीची संकल्पना घेतली आपण जर्मनीकडून. कोणाकडून? जर्मनी. ते हिटलर होता का नाही, तो वारंवार वापरे का आणीबाणी. तर इमर्जन्सीची आणीबाणीची संकल्पना कोणाकडून घेतली? जर्मनी. कोणत्या भागात आहे? 18व्या कलम 352 ते 60. आणीबाणीचे प्रकार किती? राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी, आर्थिक आणीबाणी. कोणती आणीबाणी वापरली नाही अजूनपर्यंत? 3 वेळा सरकार ढोबरीला लागलं. किती वेळा? 3 वेळा. 49, ठीक आहे, 66, 91. पण 3ही वेळा आपण इकॉनॉमिकल इमर्जन्सी वापरली. खतरनाक आहे इकॉनॉमिकल. तुमच्या अकाउंटमधले सरकार पैसे गायब करू शकते. केव्हा? आर्थिक आणीबाणी लावल्यावर. लोकांचे पगार कमी करू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशापासून भारताचे राष्ट्रपती कोणाच्याही पगारात किती काही टक्क्यानं कपात करू शकते. बोलू नाही शकत. तुमचा 1 लाख पगार आहे आणि तुमच्या हातात 20,000 घे फुक्या. अजी का होईन जे माझे छोटे छोटे मेरे बच्चे 15. ठीक आहे बापा 15. ठीक आहे, तर मग त्याचे लेकरं आहे, त्याला पोसायचे आहे. सरकारनं म्हणलं 20च घे, नखरे करायचे नाही. तुझ्या 1 लाख पगार आहे, 20 घे, मोकळ्या होय. तर काही कुठं कोण्या कोर्टात जाता येत नाही, काहीच नाही, विषय खतम. आर्थिक आणीबाणी त्यालाच म्हणते सरकार डबघाईले लागल्यावर ते करू शकते. पण असं आपण 3 वेळा लागलो, पण आपण आर्थिक आणीबाणी लावली नाही. ठीक आहे, अशी वेळ येऊ बी नाही. कोण्याच देशावर नाही, आपल्या देशावर का कोण्याच देशावर नाही. ठीक आहे, भलाही देशाचा पंतप्रधान किती काही बदमाश असो. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. आणीबाणीचे 3 प्रकार: राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट, यालेच म्हणते राज्य आणीबाणी, आणि त्याच्यानंतर आहे आर्थिक आणीबाणी. लक्ष द्या, याले पूर्ण डिटेल ठीक आहे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. आज फक्त एवढं लक्ष द्या, काही काही गोष्टी अशा आहे का पॉईंट टू पॉईंट प्रश्न विचारते. आता याच्यात एवढं लक्षात ठेवा का समजा राष्ट्रीय आणीबाणी लागू केली तर आणीबाणी कोण लागू करते? तर भारताचे राष्ट्रपती लागू करतात. कोणाच्या सल्ल्यानं? पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं. घोषणा कोण करन? तर घोषणा राष्ट्रपती करते. पण आणीबाणी म्हणजे का जी सर? तर इमर्जन्सी. या इमर्जन्सीमध्ये तुमचे मूलभूत अधिकार गायब होतात.
भारताच्या राष्ट्रपतीला एकाच कंडिशनमध्ये तुमचे मूलभूत अधिकार हिसकावून घेता येते, आणीबाणी असेल तर. पण त्याच्यातलेही काही मूलभूत अधिकार जिवंत राहतात जे हिसकून घेऊ शकत नाही. मग आपल्याला त्याच्यावर प्रश्न विचारते आयोग का जर भारतामध्ये कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लागू केली असेल आणि ती अंतर्गत अशांतता या कारणासाठी असेल तर कोणते मूलभूत अधिकार जिवंत राहतात. समजलं का? हा, याले म्हणते मग प्रश्न. आता लक्ष द्या बे, आता लक्ष द्या. आता आणीबाणीचे 3 प्रकार: राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी. लक्ष द्या. आता भारताचे राष्ट्रपती कलम 352 नुसार, लक्ष द्या, भारताचे राष्ट्रपती कलम 352 नुसार संपूर्ण भारतात एकाच वेळेस संपूर्ण भारतात किंवा भारताच्या एखाद्या भूभागामध्ये पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आणीबाणीची घोषणा करू शकते. कारणासाठी किती कारणासाठी किती कारणासाठी किती कारणासाठी जर देशामध्ये अंतर्गत अशांतता माजली असेल तेव्हा, आणि दुसरं कारण आहे परकीय आक्रमण झालं असेल तेव्हा. किती कारण किती कारण किती कारण? हा, जर विचारलं का भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी किती कारणासाठी लागू शकते? 2च कारण: अंतर्गत अशांतता आणि परकीय आक्रमण. आपल्यावर जर कोण आक्रमण केलं तर आपण ह्या कलमाचा वापर करू शकतो. किंवा लोक आंदोलन करून राहिले, शस्त्र घेऊन आहे, लोकांना सरकारवर हल्ला केला, काय कुणाला जिकडं तिकडं दंगल आहे, अंतर्गत अशांतता, सरकारले लोक ऐकून नाही राहिले, अशा वेळेस सरकार इमर्जन्सी लावू शकते. राष्ट्रीय आणीबाणी स्पेशली एखाद्या भूभागात किंवा संपूर्ण भारतात. का म्हटलं मी? भारताचे राष्ट्रपती कलम 352 नुसार भारताच्या एखाद्या भूभागात किंवा संपूर्ण भारतात पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करतो. किती कारणासाठी? 2. किती कारणासाठी किती कारणासाठी? आणि आतापर्यंत ह्या कलमाचा वापर 3च वेळा केला. किती वेळा केला किती वेळा केला किती वेळा केला किती वेळा केला किती वेळा केला? आता 2च कारण आहे. लक्ष द्या रे. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. परकीय आक्रमण आणि अंतर्गत अशांतता. आता 2 वेळा परकीय आक्रमण या कारणासाठी लागू केली. किती वेळा किती वेळा? हा, 2 वेळा राष्ट्रीय. आता हे पहिले राष्ट्रीय आणीबाणी पाहू, याला नंतर पाहू. राष्ट्रीय आणीबाणी आतापर्यंत 2च कारणासाठी लागू केली. ठीक आहे, 3 वेळा लागू केली, 2च कारणासाठी. तर 2 वेळा लागू केली बे. परकीय आक्रमण या कारणासाठी किती वेळा लागू केली? 2 वेळा. आणि अंतर्गत अशांतता या कारणासाठी 1 वेळा 1975 इंदिरा गांधीनं लागू केली होती. ठीक आहे. आणि हे जे 2 वेळा लागू केली होती कोणत्या कारणासाठी? परकीय आक्रमण. तर हे लागू केली होती 1962 ते 68 पर्यंत होती. 62ले चायनानं युद्ध केलं होतं आपल्यावर. का केलं होतं? हा, चायनानं युद्ध केलं. आपण गफलतीत होतो, हिंदी चीनी बाई बाई डोक्यावर घेऊन नाचत होतो आपण. ठीक आहे, हम एक ही है, एक ही थाली में खाते हैं, एक ही टैबलेट लेके गोद में जाते हैं. ठीक आहे. तर मार असं जगाले सांगत होतो, एकाच ताटात खातो आणि एकच टमरेट घेऊन हागाले जातो. ठीक आहे. मार उदो उदो केला चायनाचा. त्या चायनानं गफलतीत ठेवून आपला हमला केला 62ले. आपली खायची सोय नव्हती. ठीक आहे, दुष्काळ पडला तर 2 लाख लोक असेच उपासमारीने मरत होते आपल्या देशात. अशा परिस्थितीत चायनानं आपल्यावर हमला केला आणि हमला केल्याच्या नंतर आपल्याला आणीबाणी लावा लागली. आपण 1962चं युद्ध चायनासोबतचं हारलो. ठीक आहे, हारलो. आपल्या सैनिकापाशी शस्त्र नव्हते, तर आपले सैनिक मागं आलं आणि चायनानं आपला बराचसा भूभाग दाबला. त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ठीक आहे, तुकडोजी महाराज अरुणाचल प्रदेशात बॉर्डरवर जाऊन जवानांचं धैर्य वाढवण्याचं काम करते, साहस वाढवण्याचं. तिथं भजन संध्या ठेवली. कोण? हां, तिथं गेले अरुणाचल प्रदेशले रेल्वेनं आणि तिथं भजन संध्या आयोजित केली भारतीय सैनिकासाठी. ठीक आहे. म्हणून राष्ट्रसंत म्हणते आणि हे संत आहे. ठीक आहे. चार्टर प्लेननं भागवत सप्ताह. ठीक आहे. मग आता लक्ष द्या भाऊ, आता इथं लक्ष द्या. तर 1962 ते 68 आता याच्यात काय झालं? चायनानं आपल्यावर गफलतीत हमला केला. आपण गफलतीत होतो, आपण युद्ध हारलो, आपलं मनोधैर्य खेचलं होतं. ठीक आहे. त्यावेळेस भारताचे संरक्षण मंत्री होते कृष्ण मेनन. ठीक आहे. आणि पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. आणि चायनाले
ठीक आहे, युनोचा ओटो पॉवर द्यायचा याच्यासाठी पाठिंबा भारतानं डिक्लेअर केला आणि त्याच चायनानं आपला घात केला. 1954ले पंचशील तत्व सांगितले नेहरूनं. पहिला पंचशील करार आपण चायनासोबत केला. पंचशील म्हणजे शांतता, पंच म्हणजे 5. जगात शांतता नांदावी याच्यासाठी 5 तत्व नेहरूनं युनोत जाऊन सांगितले. पहा म्हणे युनोले म्हणे म्या 5 तत्व आणले जगात भांडण लागू नये म्हणून. हो का, अरे वा 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 नेहरूजी सांगा. ठीक आहे, मग युनोमध्ये नेहरूजीनं 5 तत्व सांगितले. म्हणे कोणाच्याही घरात कवाही डोकावून पाहू नये, नाही तर तो थोपकाडीत मारण एनी टाईम पाहिशीन तर. म्हणजे दुसऱ्याच्या घरात काही अंतर्गत भांडण चालू आहे तर त्याच्यात मधामधात तोंड खुपसू नये. ठीक आहे, ज्याचं तो पाहत बसन. ठीक आहे, म्हणजे आपल्या देशात नक्षलवाद आहे. ठीक आहे, आपल्या देशात उग्रवादी आहे. त्याले जर चायना पैसे पाठवत असन, शस्त्र पुरवत असन तर हे ऐकून घेतल्या जाणार नाही. याले म्हणते कोणाच्याही अंतर्गत भांडणात नाक खुपसू नये, त्याचं तो पाहत बसन. आपल्या देशात समस्या नक्षलवाद आहे तर ते आपण सोडू. ठीक आहे, आमच्या देशात येऊन दुसरा शहाणपण सांगून साच असन तर त्या चोट्याले पॅन्ट काढून फटके हाना लागन. ठीक आहे, याले म्हणते अंतर्गत अशांतता एखाद्या देशातली ठीक आहे कमी करायसाठी दुसऱ्या देशानं म्हणजे बाहेरच्या देशांनी ठीक आहे दुसऱ्याच्या घरात कवाई नाक खुपसू नाही. पहिलं तत्व सांगितलं. वा वा वा, एक नंबर. आंतरराष्ट्रीय सीमाचा आदर राखावा. कोणाची 2 एकर जागा कोणी दाबू नये. लगेच नाही तर चायना बॉर्डर नाही आहे, कुंपण नाही आहे, भोसुडी तर हे असे गोटे उचलते आणि इकडं नेऊन ठेवते. ठीक आहे, मग हे इच्छे गोटे रात्री बॉर्डरवरून दूर जा लागते जिथं कॅम्प आहे तिथं. मग बॉर्डरवर रात्री सैनिक नाही राहत. रात्री चायनाचे चोट्टे ते चिंग चॉंग झुंग असे गोटे उचलते आणि चोक्कानं 4-5 हात इकडे ठेवते. असे ठेवले का मग भारताचं सैनिक येते. छांग 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 शोंग शुंग श्वांग शुंग श्वांग शुंग शोंग श्वांग श्वांग. अन मग आपली जागा इच्छे गोटे उचलून तिथं ठेवल्यावर दाबते. मग बॉर्डरच नाही आहे, काही ताराचं कंपाऊंड नाही, गोट्याचंच मार्किंग आहे. ठीक आहे, आणि मग जागा दाबली का मग आपलं त्याचं भांडण, मग गच्च्या पकडणे, ठुसा ठाशी. ठीक आहे, तर आपला त्याचा शांतता करार आहे. ठीक आहे, आपल्याला गोळीबार करता येत नाही, त्याला करता येत नाही. मग गच्च्या धरून बॉम्ब ठुसे ठाशे. मग ते ठीक आहे आपल्या पाट्या असते, पाट्याला खिळे ठोकायचे, त्या खियानं पन्नाचं धरून. ठीक आहे, मग गोटे हप काढायचे, नाहीच काही झालं तर असं चालते तिथं बॉर्डरवर. पण बंदूक नाही चालवता येत. ठीक आहे, तर मग असे पन्नावणे एकामेकाले धरू धरू पटकण्यात येणे. त्याचे पहा मागं व्हिडिओ आले होते. ठीक आहे, तर ते त्याला बंदुकीनं मारता येत नाही. ॲग्रीमेंट आहे. काय ॲग्रीमेंट आहे. मग आता हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो तर असं का नाही चायनानं आपल्याला गपलती ठेवलं, साल्यानं आपली जागा दाबली. ठीक आहे, थोडीशी नाही बमाड जागा दाबली चोट्यानं साल्यानं. ठीक आहे, तर आता तेव्हा कंडिशन होती. आता भारताची जागा गिगा दाबू शकत नाही. आताचा जो भारत आहे, आताची भारताची परिस्थिती ठीक आहे सध्या खतरनाक पोझिशनमध्ये इंडिया आहे. ठीक आहे, आता लक्ष द्या. ठीक आहे, ठीक आहे, इकडं लक्ष द्या. आता ह्या जो भारत आहे ह्या भारताचा चायनानं एवढा भाग दाबला, याले म्हणते ऑक्साई चीन. का म्हणते ऑक्साई चीन. ह्या भाग दाबला 62च्या युद्धात. आणि अरुणाचल प्रदेशचा तवांग प्रांताचा भाग दाबला. टोटल 39,000 स्क्वेअर किलोमीटर भाग दाबला. कवा 62ले कवा 62ले दाबला साल्यानं. ठीक आहे, कवा दाबला 62ले. आणि आपण नाही घेऊ शकलो तो अजूनही. त्यानं त्या बॉर्डरवर सैनिक आणून ठेवून दिलेलं आहे. हे जेवढा जम्मू काश्मीर दिसते सब बांडाबुचा केला आहे. इकडला कान गायब केला पाकिस्ताननं, इकडला कान गायब केला चायनानं. पण आता अशी चिरोटी उरली आहे. ठीक आहे, फार दोन्ही कानं गायब. ठीक आहे, ह्या भाग दाबला आहे. सियाचीन नावाचा जो भाग दाबला आहे, ह्या एवढा भाग दाबला आहे पाकिस्ताननं. याले म्हणते सियाचीन. का म्हणते सियाचीन. ह्या 48ले दाबला, ह्या 62ले दाबला. कोण ठीक आहे, तर तेव्हा आपली परिस्थिती नव्हती. आपण गपलतीत होतो मार हिंदी चिनी भाई भाई. आणि त्यानं हमला करून दिला
आणि मग आपण युद्ध हारलो, ठीक आहे, आपल्यापाशी शस्त्र खायची सोय नव्हती, कुठून शस्त्र आणून, जस्ट अंड्यातून बाहेर पडलो होतो आपण. मग आता इकडं लक्ष द्या, हेच परिस्थिती पाकिस्ताननं पाहिली. पाकिस्तानले वाटलं का 1948 आपल्याला यायनं हरवलं, अब बदला लेने की टाइम आहे, हे हारले आहे. आणि त्याच वेळेस 64ले नेहरू गचकल्यावर पंतप्रधान झाले लाल बहादूर शास्त्री. आणि लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाल्याने ठीक आहे, त्याले पाकिस्तानले वाटलं का यायचं मनोधैर्य खचलं आहे, हे चायना सोबत हारले आहे, आपण आता 2-4 कानपटात आपण बी देऊन पाहू. तर काही लेणं नाही देणं नाही, काही आपण म्हणलं नाही त्याईले, काहीच नाही, आपण गपलतीत. मला तर इंदिराचं काम आवडते बा, हे काय रे किस गेली मे खसखस, अबे ते पंतप्रधान होती, हे काय तिनं सांगितलं नाही 56 इंची शिना, तिने डायरेक्ट एक गाव 2 तुकडे, चल भाग, चल बांगलादेश अलग, ठीक आहे. तशी पंतप्रधान पाहिजे. हे मला पाकिस्तान बरा नाही वाटून राहिला एवढा मोठा, ठीक आहे, साला जास्त टर्टर करते, डायरेक्ट हमला ठोकला तिनं. हे असं ठीक आहे, आम्ही असं करून एवढं करून धमका करू, डायरेक्ट हमला. तिच्या वेळेस पाकिस्तान चायना चिपटक नाही करे, अणुबॉम्बची चाचणी करून गेली, जास्त टर्टर करत नाही, बटन दाबीन इस्लामाबाद गायब, पुन्हा म्हणायचं नाही. चायनाला तसं आहे, बटन दाबीन शांघाय गायब, दुसऱ्या याच्यात बीजिंग गायब. नाही भाऊ कशा. आणि ते तिच्यासोबत पंगाच नाही घेत, जसं आता एवढा मोठा अमेरिका आहे, त्या किम जोंग सोबत पंगा घेते का नाही, ते सर्किट आहे, ते सर्किट लोकांसोबत जगातले रुस्तम लोक पंगे घेत नाही. त्याला माहीत आहे का हे साले याच्या एखाद्या कोणत्यावर हमला करा, त्यानं डायरेक्ट अणुबॉम्बची बटन दाबून द्या, ठीक आहे, आपलं डायरेक्ट वॉशिंग्टन DC गायब. सर्किट लोक काय, त्याच्या देशातले लोक मेले का वाचले का ते विचार नाही करत. ते इंदिरा गांधी तशीच होती, हे बा बेकार आहे हे बाई, हिनं कायची बटन दाबली, आपला काही भाग गायब होऊन जाईल, ठीक आहे. खतरनाक काम होतं, ठीक आहे. तर आपल्याला इंदिरा गांधी पंतप्रधान खतरनाक आवडते. मी तुम्हाला प्रशासन शिकवलं तेव्हा म्हणलं होतं का नरसिंहराव यांना भारतरत्न द्यायला पाहिजे, डिक्लेअर केला भारत सरकारनं आज, ठीक आहे. मी नरसिंहरावचे 2 मोठे कामं सांगितले होते, एक LPG धोरण खाऊजा, आणि दुसरं ठीक आहे, दुसरं भारतामध्ये पंचायत राज संस्थांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना संवैधानिक अधिकार दिले, ठीक आहे, ठीक आहे. तर आता दिल्ली काहून ते बी सांगतो, याने दिल्ली नसते, लालकृष्ण अडवाणीले दिला, त्याच्यावर बवाल झाला तयार का दंगलखोर माणसाले तुम्ही भारतरत्न कसा दिला. मग झाका लागन ना चादरीनं, आणि त्याला राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलावलं नाही, तर त्याला खुश करायसाठी तिथं गेला अमित शहा, ठीक आहे. लालकृष्णजी नमस्ते, ठीक आहे, कसं आहे, बरी आहे का तब्येत, राम मंदिराच्या उद्घाटनाला आले नाही तुम्ही, साल्या नाही आले, बरं झालं, ठीक आहे. तर नाही बोलावलं, मग का करायचं, भारतरत्न देऊन टाकला. मग भारतरत्न बवाल झाला का दंगलखोर माणसाले तुम्ही भारतरत्न दिला कसा आहे, ज्याच्यामुळे भारतात दंगली निर्माण झाल्या. मग आता ते झाका लागन, तर म्हणून सोबत अजून 3 लोक डिक्लेअर करून टाकले, ठीक आहे. त्याच्यात चौधरी चरण सिंग आहे, ठीक आहे, आणि स्वामीनाथनचं तर काम आहे, त्याला तर द्यायलाच पाहिजे, विषयच नाही आहे. नरसिंहरावचं बी काम आहे, ठीक आहे. नरसिंहरावचं मी पहिलेच सांगितलं, मी जेव्हापासून शिकवतो तेव्हापासून सांगून राहिलो का या माणसाला भारतरत्न पाहिजे, ज्या माणसाचं काम आहे त्याला भारतरत्न दिला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर VP सिंगले द्यायला पाहिजे. कोणाला द्यायला पाहिजे, VP सिंगले भारतरत्न द्यायला पाहिजे, ठीक आहे. सावित्रीबाई फुलेला द्यायला पाहिजे, अण्णाभाऊ साठेला द्यायला पाहिजे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाला द्यायला पाहिजे, ठीक आहे. अण्णाभाऊ साठेला द्यायला पाहिजे, सावित्रीबाई फुलेला द्यायला पाहिजे मरणोपरांत, ठीक आहे. ते सांगा महात्मा ज्योतिबा फुलेपेक्षा लालकृष्ण अडवाणीचं काम मोठं आहे का, आहे का, नाही आहे, ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे, आता लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो, सियाचीन दाबला, का दाबला, सियाचीन दाबला, 48 दाबला, ह्या दाबला चायनानं, आणि मग
पाकिस्ताननं आपल्याला गफलतीत आता मनोधैर्य खचला, 2-4 कानपडात हाणून पाव म्हणून 62चं युद्ध होत नाही, 3 वर्षानं लगेच हमला केला. कोण? पाकिस्तान. काही देणं नाही, देणं नाही, खाजवली नाही, काही नाही. ठीक आहे. आणि आपल्यावर हमला केला. मग आपण कावरलं कुत्रच होतं, जाऊन पडलो वसकारल्यासारखं. पार लेकाच्या चिंदड्या उडून टाकल्या. तर 65ले युद्ध झालं पाकिस्तानसोबत. तर हेच आणीबाणी कंटिन्यू होती, वेगळी आणीबाणी लावली नाही. पहिली आणीबाणी 62 ते 68 पर्यंत होती. समजलं का? 68 पर्यंत होती. ठीक आहे. याच्यातच चायना युद्ध झालं आणि याच्यातच भारत पाकिस्तान दुसरं युद्ध झालं. मी काय म्हटलं समजलं का? हा. मग ते आणीबाणी काढत नाही, 3 वर्ष जात नाही. तर इंदिरा गांधीनं दिल्ली ठोकून पाकिस्तानची, तिनं हमला केला. ठीक आहे. तिनं हमला केला आणि एका पाकिस्तानचे 2 तुकडे केले. आणि इकडला जो पाकिस्तान होता त्याला पाकिस्तान ठेवला आणि इकडलेले बांगलादेश म्हणून नवीन देश केला. 1971ले जे युद्ध झालं भारत पाकिस्तानचं, तवा लावली दुसरी आणीबाणी. हे 2 आणीबाण्या परकीय आक्रमण या कारणासाठी, आणि तिसरी आणीबाणी इंदिरा गांधीनं, ठीक आहे, अंतर्गत अशांतता या कारणासाठी लावली. समजलं का? कोणत्या कारणासाठी? पण भाऊ, तर 2च कारणासाठी राष्ट्रीय आणीबाणी लावता येते. किती कारणासाठी? 2. 1. ठीक आहे. 1. हा. तर हे कशी लावली हे तर डिटेल सांगेन मी कशी लावली. तर ठीक आहे. आता लक्ष द्या. परकीय आक्रमण, अंतर्गत अशांतता. आता अंतर्गत अशांतता या शब्दाच्या जागी सशस्त्र बंडाई शब्द टाकला मोरारजी देसाईनं. म्हणून टाकला ते उद्या सांगतो. ठीक आहे. मग आता लक्ष द्या इकडं. राष्ट्रपतीनं आणीबाणी डिक्लेअर केली. कशी करत असते? काही नाही. पंतप्रधान मंत्रिमंडळ एक लेटर लिहून पाठवते राष्ट्रपती, बोमल आजपासून राष्ट्रीय आणीबाणी घोषित. डायरेक्ट बोमलला राष्ट्रीय आणीबाणी बोमलला का? तिथून 1 महिन्याच्या आत संसदेची परवानगी घ्या लागते आणीबाणीले. जर आणीबाणी लागू केली आणि संसदेत परवानगी मिळाली नाही तर आणीबाणी का होते? कॅन्सल. का होते? पुन्हा प्रश्न विचारण का राष्ट्रपतीनं आणीबाणीची घोषणा केल्यानंतर किती दिवसाच्या आत त्या आणीबाणीला संसदेची परवानगी मिळणं अनिवार्य आहे? 1 महिन्याच्या आत. किती महिन्याच्या आत? संमती कशाची? संसदेची संमती किती महिन्याच्या आत? किती महिन्याच्या आत? सर, मग संसदेनं परवानगी दिली, राष्ट्रपतीनं घोषणा केली, 1 महिन्याच्या आत परवानगी घेतली. अशी आणीबाणी किती दिवस एक्सटेंड करता येते? तर इकडं लक्ष द्या. मी काय म्हणून राहिलो, आणीबाणीचा कार्यकाळ हा पहिले 1-1 वर्षानं एक्सटेंड करता येत होता. पण मोरारजी देसाईनं 44व्या घटना दुरुस्तीत तो कार्यकाळ 6 महिने केला. किती महिने केला? आणि मोरारजी देसाईनं 44व्या घटना दुरुस्तीत लिहिलं का आणीबाणी घोषणा केली का तिथून 6 महिन्याच्या आत वाढीव आणीबाणी पुन्हा वाढवायची आहे. तर 6 महिन्याच्या आत वाढीव आणीबाणीचा प्रस्ताव पुन्हा संसदेत ठेवावा लागेल आणि त्याला पुन्हा संसदेची परवानगी घ्यावी लागेल. म्हणजे आता आणीबाणी लागू केली. कितवा महिना चालू आहे? कितवा? दुसरा. इथून 6 महिन्याच्या आत म्हणजे 8वा महिना चालू व्हायच्या पहिले काय डिलिव्हरी नाही करायची आहे? ठीक आहे. 8वा महिना चालू व्हायच्या पहिले संसदेत ठराव मांडा लागन का आणीबाणी पुन्हा एक्सटेंड करत आहे. किती महिन्यासाठी? 6. आणीबाणीचा कार्यकाळ असा 6-6 महिन्यानं अनियंत्रित काळासाठी वाढवता येतो. अनियंत्रित म्हणजे किती काय? मी काय म्हटलं, पहिले किती कार्यकाल होता ह्या? 75ची आणीबाणी लागू व्हायच्या पहिले. मग मोरारजी देसाईनं काय केलं? 44व्या घटना दुरुस्तीनं ह्या कार्यकाळ डायरेक्ट 6 महिने, अनियंत्रित शब्द तसाच ठेवला, पण 6-6 महिन्यानं वाढीव परवानगी घ्यायला लागेल. किती महिन्यानं? आणि 6 महिन्या सर नाही झाला प्रस्ताव, वाढीव प्रस्तावाला मान्यता नाही भेटली संसदेत तर आणीबाणी रद्द होते. आणीबाणी कशी रद्द होते ते बी पाहणार आहे. ठीक आहे. आणीबाणी रद्द कोण्या कोण्या कारणानं होऊ शकते ते बी आपण पाहू, सगळेच पाहू डिटेल. मी काय म्हणलं समजलं का सर? मग मला सांगा
जर आणीबाणी वाढवली तर लोकसभेचा आणि विधानसभेचा कार्यकाळ वाढते का? तर हो. ठीक आहे, हो. हो म्हणलं, हो. का म्हणलं? हो. का म्हणलं? हां. मग हे कायचा कार्यकाल वाढवला? आणीबाणीचा. आणीबाणीच्या कंडिशनमध्ये लोकसभेचे समजा 5 वर्ष संपले तर लोकसभा विसर्जित होते का? नाही. भारताच्या संसदेले आणीबाणीच्या काळात, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदेचा कार्यकाल सुद्धा 1-1 वर्षानं अनियंत्रित काळासाठी वाढवता येतो. मी का म्हणलं समजलं का? अबे मी का म्हणलं समजलं का? आता समजा, ठीक आहे, आता समजा ही आणीबाणी लागू केली. का केली? आणीबाणी लागू केली आणि आणीबाणी लागू केल्याच्या नंतर, ठीक आहे, 5 वर्ष संपले कायचे? लोकसभेचे. मग लोकसभा का व्हायला पाहिजे? का व्हायला पाहिजे? विसर्जित. पण लोकसभा विसर्जित नाही होत. भारताचा पंतप्रधान मंत्रिमंडळ पुन्हा प्रस्ताव मांडन का आम्ही लोकसभेचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवत आहे. 1 वर्ष, 1 वर्षासाठी वाढवला आणि पुन्हा ते 1 वर्ष संपलं. पुन्हा वाढीव प्रस्ताव मांडू शकते संसदेच्या वाढीव कार्यकाळाचा 1 वर्षाचा. असं लोकसभेचा वाढीव प्रस्ताव दर 1 वर्षानं मांडून त्याला संमत करून घेऊन अशी अनियंत्रित काळासाठी संसदेचा कार्यकाळ वाढू शकतो. मी का म्हणलं समजलं का? जशी आणीबाणी वाढन तसा तसा लोकसभेचा कार्यकाळ, पण आणीबाणीचा कार्यकाळ 6-6 महिन्यानं आणि लोकसभेचा कार्यकाळ 1-1 वर्षानं वाढवता येतो. कवा? राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात. आणीबाणीच्या काळात नाही, आणीबाणी 3 प्रकारची आहे. कोणत्या आणीबाणीच्या काळात? राष्ट्रीय आणीबाणी. कोणत्या कलमात आणीबाणीच्या तरतुदी आहे? 352 ते 360. कोणत्या भागात? 18. कोण्या देशाकडून घेतलं? कोण्या देशाकडून घेतलं? जर्मनी. कोणाले अधिकार आहे आणीबाणी डिक्लेअर करायचे? राष्ट्र. कोणाले अधिकार आहे? कोणाले अधिकार आहे? मग ठीक आहे, कलम 352 नुसार भारताचे राष्ट्रपती एखाद्या भूभागात किंवा संपूर्ण भारतात कलम 352 नुसार पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रीय आणीबाणी 2 कारणासाठी लागू करू शकते. कोणते 2 कारण? परकीय आक्रमण झालं असन किंवा अंतर्गत अशांतता. ठीक आहे, मग आतापर्यंत कलम 352चा वापर भारतानं किती वेळा केला? किती वेळा केला? किती वेळा? किती वेळा? किती वेळा? 62, 71, 75. बोमला बोमला 62ले भारत चीन युद्ध. ठीक आहे, 2 वेळा परकीय आक्रमण, 1 वेळा अंतर्गत अशांतता. दुसरं युद्ध भारत पाकिस्तान बांगलादेश वेगळ्या 1971. पहिली आणीबाणी केव्हापर्यंत लागू होती? 62 ते 68. दुसरी आणीबाणी लावली 71. तिसरी आणीबाणी लावली 75. अंतर्गत अशांतता या कारणासाठी. मग अंतर्गत अशांतता शब्द काढला आणि त्या जागी सशस्त्र बंडाई का बरं कुचकला तर ते मी सांगणार आहे. ठीक आहे, त्याची स्टोरी मोठी आहे. तर आता लक्ष द्या, जर राष्ट्रीय आणीबाणी डिक्लेअर केली राष्ट्रपतीनं तर त्याले संसदेची परवानगी किती दिवसात मिळणे आवश्यक आहे? किती महिना? किती महिना? पण तेच राष्ट्रपती राजवट असन तर आणीबाणीची घोषणा राष्ट्रपतीनं केल्यावर 2 महिने परवानगी, 2 महिन्याच्या आत परवानगी घेतली तरी चालते. समजलं का? मी का म्हटलं समजलं का? मी का म्हटलं समजलं का? हां सर, आणीबाणी डिक्लेअर केली आणि तुम्ही तर सांगितलं का 2 अधिवेशनामधील कार्यकाळ हा 6 महिने असावा जी, आणि आत्ताच इकडं अधिवेशन संपलं आणि लगेच आणीबाणी डिक्लेअर केली. मग तो अधिवेशन 6 महिन्यांनी कशी परवानगी भेटन? तर विशेष अधिवेशन बोलवा लागते संमती घ्यासाठी. का बोलवा लागते? त्या विशेष अधिवेशनात संमती घेईन. समजलं का? मी का म्हणलं समजलं का? सगळे डाऊट क्लिअर झाले पाहिजे डोक्यातले. तुमच्या डोक्यात येते का नाही तर माझ्या डोक्यात येते पहिले का होईन वाचतानी तुमचं मलेच माहीत आहे. ठीक आहे, आणि जर ठीक आहे आणीबाणी डिक्लेअर केली का 1 महिन्याच्या आत संसदेची संमती घ्या लागते राष्ट्रीय आणीबाणीची. मग तिथून आणीबाणी किती दिवस राहील तर 6 महिने. 6 महिन्याच्या आत अजून आणीबाणी समोर एक्सटेंड करायची आहे
तर भारताच्या संसदेत वाढीव प्रस्ताव मांडावा लागतो. कायच्यासाठी? आणीबाणी आम्ही अजून 6 महिने का करत आहे? एक्सटेंड. अशी कौपर्यंत एक्सटेंड करता येते, तर अशी अनियंत्रित काळासाठी एक्सटेंड करता येते, पण 6-6 महिन्यानं वाढीव परवानगीचा प्रस्ताव नेहमीच मांडावा लागेल. समजलं का? मी का म्हणलं समजलं का? मग जर आणीबाणी वाढली सर, तर मग लोकसभेचा कार्यकाळ बी वाढतो का? हो, लोकसभेचा कार्यकाळ ठीक आहे संपला असेल तर आणीबाणीच्या काळात पुन्हा तीच लोकसभा एक्सटेंड करता येते. म्हणजे 5 वर्ष पंतप्रधानाले अजून 2 वर्ष 3 वर्ष पंतप्रधान पदावर राहता येते, तो एक्सटेंड करतपर्यंत. मी का म्हणलं समजलं का? तर म्हणून ठीक आहे, भारताच्या संसदेचा किंवा लोकसभेचा कार्यकाळ आणि विधानसभेचा कार्यकाळ आणीबाणीच्या काळात संसदेची संमती घेऊन 1-1 वर्षासाठी वाढीव प्रस्ताव मांडून अनियंत्रित काळासाठी संसदेचा कार्यकाळ वाढवता येतो. आणीबाणी वाढवता येते, पण आणीबाणी किती महिन्यानं? 6-6 महिन्यानं. आणि संसदेचा कार्यकाळ किती वर्षानं? किती वर्षानं? किती वर्षानं? 1-1 वर्षानं. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. ठीक आहे. ए भाऊ आता लक्ष द्या, हे बरोबर पाहिजे हा, विचार प्रश्न शेते भाऊ. मग आणीबाणीचा कार्यकाळ 6-6 महिन्यानं असा अनियंत्रित काळासाठी आणि संसदेचा कार्यकाळ 1 वर्ष + 1 वर्ष असा वाढीव प्रस्ताव मांडून अनियंत्रित काळासाठी वाढवता येतो. समजलं? ए भाऊ हे समजलं का? सर आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी लागू केली कलम 352 नुसार, तर कशा कशावर परिणाम होतो? 3 गोष्टीवर परिणाम होते. तुमचे मूलभूत अधिकारावर होते. मूलभूत अधिकार काय होते? रद्द. परिषद प्रश्न विचारण, राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 नुसार लागू केली असेल तर खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर परिणाम होत नाही? मूलभूत अधिकारावर होते का? हो. मूलभूत अधिकार भारताचे राष्ट्रपती फक्त आणीबाणीच्या काळातच रद्द करू शकते. दुसरं केंद्र राज्य संबंधावर परिणाम होते. अबे केंद्र राज्य डायरेक्ट केंद्राला अधिकार प्राप्त होते. राज्य सूचीच्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार, राज्याच्या सूचीवर कायदे करण्याचा अधिकार राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कोणाला प्राप्त होते? केंद्राले. ठीक आहे. राज्य चीपटक बी करू शकत नाही. समजलं का? हां, डायरेक्ट ठीक आहे बेंड्यात कोंडून देते, 2-4 झपझप कानपटात हाणून देते. कोणाच्या? राज्याच्या. कारण राज्याले जास्त पॉवर राहत नाही. केव्हा? आणीबाणीच्या काळात बंद पॉवर कोणाजवळ एकवटले जाते? केंद्राजवळ. मग केंद्र राज्य संबंधावर परिणाम होते. ठीक आहे. आणि लोकसभा आणि विधानसभेच्या कार्यकाळावर परिणाम होते. किती गोष्टीवर परिणाम सांगितला? कारण लोकसभेचा कार्यकाळ अनियंत्रित काळासाठी का करता येतो? वाढवता येतो. लोकसभा विधानसभेच्या कार्यकाळात फरक पडतो, केंद्र राज्य संबंधात फरक पडतो आणि कायच्यावर? मूलभूत अधिकार. या 3 गोष्टीवर फरक होते. कशामुळे? कशामुळे? कोणती आणीबाणी? कोणती आणीबाणी? कोणती आणीबाणी? मग कलम 352 नुसार भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ सल्ल्याने संपूर्ण भारतात किंवा भारताच्या एखाद्या भूभागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करतो. परकीय आक्रमण किंवा अंतर्गत अशांतता या कारणासाठी ठीक आहे आणीबाणीमुळे कोणते परिणाम घडून येतात? मूलभूत अधिकारावर परिणाम होतो, मूलभूत अधिकार रद्द होऊ शकते, केंद्र राज्य संबंधावर परिणाम होतो आणि लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळात बदल होतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आतापर्यंत 3च वेळा आणीबाणीचा वापर राष्ट्रीय आणीबाणीचा. 1962 भारत चीन युद्ध. ठीक आहे. पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती होते सर्वपल्ली राधाकृष्णन, संरक्षण मंत्री होते कृष्ण मेनन. यायले राजीनामा द्यायला लावला हारल्याबरोबर आणि याच्या जागी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेले संरक्षण मंत्री म्हणून. ठीक आहे. कोण? यशवंतराव चव्हाण. ठीक आहे. याची संरक्षण मंत्री म्हणून नेमणूक केली. मग 71ले भारत पाकिस्तान युद्ध बांगलादेश वेगळ्या राष्ट्रपतीनं डिक्लेअर केली होती. व्ही गिरी राष्ट्रपती होते, पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. 1971ले शिमला करार झालं, यानं बांगलादेश डायरेक्ट पाकिस्तानमधून वेगळा केला. शिमला करार झाला झुल्फिकार अली भुत्तो आणि इंदिरा गांधी. आणि 25 जून 1975ले तिसरी आणीबाणी लावली अंतर्गत अशांतता या कारणासाठी. राष्ट्रपती होते हे विचारते फखरुद्दीन अली अहमद. इंदिरा गांधीनं सांगितलं होतं, पण हे काऊन लावली यासाठी सगळ्यात मोठं कारण आहे JP जयप्रकाश नारायण यानं इंदिरा गांधीच्या हुकुमशाहीच्या विरोधात संपूर्ण क्रांतीचं का केलं होतं? आंदोलन केलं होतं. समजलं का? JP जयप्रकाश नारायण. ठीक आहे. तर असं आहे. तर हे होती राष्ट्रीय आणीबाणी. ठीक आहे. मग
आणीबाणी माग घेतली 21 मार्च 77ले. परकीय आक्रमण या कारणासाठी 2 वेळा आणि अंतर्गत अशांतता या कारणासाठी 1 वेळा लागू केली होती. समजलं का हे? पण याची बॅकग्राऊंड हिस्ट्री बाकी आहे. कायची? तो अंतर्गत अशांतता या शब्दाच्या जागी ठीक आहे सशस्त्र बंडाई शब्द काढून टाकला आणि 4 पाकिस्तानचे युद्ध आणि 1 चायनाचं युद्ध याच्यासाठी पाहा लागते, तेव्हाच हे आणीबाणी समजते, नाहीतर आणीबाणी अशी समजत नाही. ठीक आहे, तर ते आपण उद्या पाहू. आजच्या दिवशीच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.